खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या। डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। पण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता त्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। बहिणींनो, तुमच्यासाठी आली आनंदाची बातमी। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठे निर्णय। बघा, आता तुम्हाला माहितच असेल की राज्य सरकारकडून निवडणुकांमुळे हप्ता लवकर देण्यात आला नव्हता। नोव्हेंबरचे पैसे पण येण्यास खूप उशीर झाला होता, मात्र त्याबाबतची माहिती सरकारने दिली, स्पष्टपणे सांगून टाकलं। आता सरकारने सांगितलं आहे की प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील, कोणतीच बहीण नाराज होणार नाही असा आमचा शब्द आहे। असं कोण म्हटलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले। एकदम अशी खरोखर आणि महत्त्वाची अपडेट आपल्या चॅनलवरती आपण देत असतो, त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, अशाच अपडेट बघायला मिळतील। तर चला आता लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर माहिती बघूयात। नेमके पैसे येणारे कोणत्या 14 जिल्ह्यात सर्वात आधी जमा होतील, कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी पैशांचं वाटप म्हणजेच की वितरण केलं जाणार आहे, एकदम सविस्तर अपडेट आता तुम्हाला दाखवणार असून आता 3 हप्त्याचे 4000 रुपये प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती 100% जमा होणार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। पण ही कोणत्या बहिणीला पैसे मिळणार, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी मिळणार, सविस्तर यादी तुम्हाला दाखवणार आहे। जर यादी बघायची असेल तर आता तुम्हाला लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघणं खूप गरजेचं ठरेल। तर आता चला सविस्तर लाडकी बहीण योजनेची अपडेट आपण जाणून घेऊयात। तर बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्र्यांचीच मोठी घोषणा, अखेर सरकारकडून निर्णय ठरला। या ठिकाणी स्पष्टपणे काय सांगितलं आहे तर बघा, राज्य सरकारकडून माहिती आलेली आहे। बघा, आता मुख्यमंत्र्यांनी अखेर आज निर्णय घेतला। आता पैसे आज येणार की उद्या येणार, किंवा निर्णय आज होणार की उद्या निर्णय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते, पण अखेर आता निर्णय झाला। या ठिकाणी पैसे खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत पूर्ण पैसे टाकण्यासाठी मंजुरी, राज्य सरकारचा मोठा निर्णय। आता थोड्या वेळापूर्वीच राज्य सरकारकडून घोषणा जाहीर झाली। बघा, आता प्रत्येक बहिणीच्या खात्यावर पैसे टाकण्यासाठी मोठी खुशखबर आणि मोठी घोषणा राज्य सरकारने केल्याचं आपल्याला दिसून येत आहे। बहिणीला मकर संक्रांतीचे पैसे मिळणार, ते पण थेट खात्यात। या ठिकाणी बघा, मुख्यमंत्र्यांच्या हातात तुम्हाला एक यादी देखील दिसत असेल, यादी देखील आहे आणि त्याच्या आसपासच एक न्यूज बातमी बघा, इथे काय दाखवलं आहे तर बघा, मोठी बातमी म्हणून लिहिलं आहे आणि खाली दाखवलं आहे की बहिणीला मकर संक्रांतीचे पैसे मिळणार, ते पण थेट बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून। मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे, म्हणजेच की आता मकर संक्रांतीचा सण आलेला आहे आणि त्या सणाच्या आधीच सरकारला डिसेंबर आणि जानेवारीचे 3000 रुपये द्यायचे होते। मग ते 3000 रुपये सरकार आता सुरू करत आहे आणि हे पैसे टप्प्याटप्प्याने सर्व बहिणीच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत अशी माहिती या ठिकाणी बघायला मिळत आहे। बघा, इकडे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सर्वात आधी पैसे कोणत्या जिल्ह्यात येणार, कोणत्या तालुक्यात येणार आणि कोणत्या 5 बँकेत सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत। आता ती यादी देखील मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली आहे। आता अशा 3 मोठ्या याद्या आलेल्या आहेत। आता त्या याद्या मी तुम्हाला दाखवणार आहे। त्या याद्या पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। महत्त्वपूर्ण अशा त्या याद्या बघायला मिळत आहेत, कारण त्या यादीमध्ये आता पहिली जी यादी आहे त्या यादीमध्ये 14 जिल्ह्यांची माहिती आहे, म्हणजेच की आता 3 याद्या आलेल्या आहेत आणि पहिली यादी नेमकी आहे त्यामध्ये पैसे कोणत्या 14 जिल्ह्यात वाटप होणार आहेत त्याबाबत आहे। दुसरी यादी आहे त्या यादीमध्ये कोणत्या 5 बँकेत सर्वात आधी पैसे मिळणार आहेत त्याबाबतची माहिती आहे आणि तिसरी यादी आपण बघणार आहोत। त्या यादीमध्ये कोणाकोणाचे नाव आहे ते तुम्हाला तपासता येणार आहे, आपलं नाव आहे का नाही ते बघता येणार आहे आणि त्या यादीमध्ये कोणत्या 75 लाख बहिणीच्या बँक खात्यात सर्वात आधी सरकार पैसे देणार आहे त्याबाबतची माहिती तिसऱ्या यादीत आहे। अशा 3 याद्या तुम्हाला दाखवतो। जर तुम्ही 3 याद्या बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा फायदा होईल आणि तुम्हाला सर्वच माहिती समजेल, म्हणजेच की आपल्या जिल्ह्याचं नाव 14 जिल्ह्यांच्या यादीत आहे का ते देखील तुम्हाला बघायला मिळेल, कारण ज्यांच्या जिल्ह्याचं नाव या 14 जिल्ह्यांच्या यादीत असेल अशा बहिणीच्या बँक खात्यात हे 3 हप्त्याचे 4500 जमा होणार आहेत। नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित 3 हप्ते। आता नोव्हेंबरचा तर मिळाला आहे, आता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता येणार आहे आणि तो हप्ता या 14 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी वाटप केला जाणार आहे। मग नेमके कोणते 14 जिल्हे आहेत आता त्यांची नावं तुम्हाला वाचून दाखवणार आहे। त्या याद्या बघण्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, त्यानंतर दुसरी यादी आपण बघणार
बघणार आहोत नेमकी कोणते 5 बँक आहेत की त्या 5 बँकेत सर्वात आधी पूर्ण पैसे सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत. अशा 5 बँकांची यादी देखील आपण बघणार आहोत. त्यानंतर महत्त्वाची यादी बघणार आहोत. सर्वात आधी कोणत्या 75 लाख बहिणींच्या बँक खात्यात सरकार पूर्ण पैसे वाटप करणार आहे त्याबाबतची एक यादी दाखवणार आहोत. कारण की 75 लाख बहिणींच्या यादीत ज्यांचं नाव येईल त्यांना सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार आहेत. अन्यथा यादीत जर त्या नाव नाही आलं तर लवकर पैसे भेटणार नाहीत. पण यादीत नाव येण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे करावी लागतील. ती 2 कामे केली तरच डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याचे 3,000 रुपये भेटणार आहेत आणि योजनेचे पैसे सुरू राहणार आहेत. अन्यथा ती जर 2 कामे केली नाहीत तर तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता भेटणार नाही आणि येणारे पुढचे लाडकी बहीण योजनेचे पण हप्ते भेटणार नाहीत असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. मग आता तुम्हाला सर्व हप्ते पाहिजे असतील, योजना सुरू ठेवायची असेल तर पुढच्या 5 दिवसाच्या आत मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे करायची आहेत. मग आता कोणती 2 कामे करायची ती माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे. ती माहिती बघण्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला, कारण आता प्रत्येकाला ती 2 कामे करावीच लागणार आहेत. तरच डिसेंबरचा हप्ता, जानेवारीचा हप्ता येणार आहे. आता नवीन नियम सरकारने काढलेला आहे. 2026 वर्ष बदलला असल्यामुळे आता सरकारचा हा नवीन नियम कडक बघायला मिळत आहे. त्यामुळे आता जे कोणी ही 2 कामे करणार नाहीत त्यांचं नाव योजनेतून काढलं जाईल आणि त्यांना योजनेचे पैसे कधीच भेटणार नाहीत. जर योजना सुरू ठेवायची असेल तर ही 2 कामे करावीच लागतील. कोणती 2 कामे करायची, कोणत्या 14 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे आणि कोणत्या 5 बँकेत सर्वात आधी पैसे येणार आहेत, सर्व यादी आता तुम्हाला दाखवतो. आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. बघा या ठिकाणी आता सविस्तर अशी यादी आलेली आहे आणि यादीमध्ये सर्व काही जिल्ह्यांची, तालुक्यांची यादी आहे. बघा या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे मोठी बातमी. 3 हप्त्याचे 4,500 थेट खात्यात, मकर संक्रांती विशेष भेट, राज्य सरकारची स्पष्ट घोषणा. आता बहिणीच्या बँक खात्यावरती टोटल पैसे होणार जमा. बघा या ठिकाणी काय सांगितलंय, सरकारने सांगितलंय बहिणींनो माफ करा का तर आम्हाला हप्ता द्यायला उशीर झाला, पण आता पूर्ण 4,500 रुपये येणार आहेत असं कोणाचं म्हणणं आहे तर राज्य सरकारचं हे म्हणणं आपल्याला बघायला मिळत आहे. या ठिकाणी बघा रक्कम मंजूर झाल्याची देखील आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी बघा रकमेला मंजुरी दिल्याची देखील यादी आहे. यादीवरती बघा रक्कम, पैसे जे मंजूर होणार होते ते मंजूर झाले म्हणून दिसत आहे आणि पूर्ण पैसे राज्य सरकारने आता जाहीर केलेले असून ही रक्कम तुमच्या खात्यावरती येणार आहे. 3 हप्त्याचे 4,500 थेट खात्यात, म्हणजेच की नोव्हेंबरचे तर 1,500 आले, ज्यांना आले नाहीत त्यांना आज येतील. आज थोड्याच वेळात अजून एकदा वाटप होणार आहे आणि आता ज्यांना नोव्हेंबरचे भेटले त्यांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता लगेच सुरू होणार आहे आणि हे 2 हप्त्याचे 3,000 रुपये पूर्ण खात्यात येणार आहेत. असे टोटल नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे मकर संक्रांतीच्या सणामुळे 4,500 रुपये सरकार देत आहे. म्हणजे येणारा मकर संक्रांतीचा सण सर्वांचा आनंदी आणि एकदम दिलासामय जावा, कुणीच नाराज राहू नये याकरिता सरकारने ही घोषणा केली. पण हे पैसे आता सर्वात आधी या 14 जिल्ह्यातच येणार आहेत. आता या 14 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते एकदा तपासा. तर चला तुम्हाला यादी दाखवतो. आता यादीत जिल्ह्याचं, तालुक्याचं नाव आहे का नाही ते तुम्ही बघू शकता. जर यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट आता 4,500 रुपये रक्कम ही 3 हप्त्याची तुमच्या बँक खात्यावरती आता जमा होऊन जाईल. तर चला सविस्तर यादी या ठिकाणी दाखवतो. बघा राज्य सरकारकडून आता यादी देखील आलेली आहे. यादीला मंजुरी दिल्याने सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्याचं बघायला मिळत आहे. बघा मोठी बातमी, 14 जिल्ह्यात पैसे, यादी जाहीर. बघा आता या ठिकाणी सर्वात आधी कोणत्या 4 विभागात पैसे मिळणार ते तुम्हाला दाखवतो. त्यानंतर कोणत्या 14 जिल्ह्यात पैसे मिळणार ते आपण बघणार आहोत. तर इकडे बघा सध्या स्थितीला जर विचार केला तर राज्य सरकारकडून यादी जाहीर झालेली आहे आणि यामुळे प्रत्येक लाडकी बहीण खुश झालेली आहे. तर इकडे बघा नेमके पैसे कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत त्यांची यादी या ठिकाणी आलेली आहे आणि नावं देखील सांगण्यात आलेले आहे. पण आता कोणत्या विभागातील जिल्हे घेतले ते सांगतो. जर यामध्ये तुमचा विभाग असेल तर डायरेक्ट तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. बघा आता पैसे सरकार सर्वात आधी वाटप करणारे 4 विभाग आहेत. यामध्ये पहिला विभाग मराठवाडा विभाग. जर आता तुम्ही मराठवाडा विभागातील राहणारे असाल तर तुमच्या बँक खात्यात आता टोटल पैसे जमा होणार आहेत. बघा मराठवाडा विभागातील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार असून मराठवाडा विभागामध्ये आता सर्व बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपाची घोषणा झालेली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 हप्त्याचे या ठिकाणी 4,500 मिळणार आहेत. नोव्हेंबरचा हप्ता वाटप झाला, आता डिसेंबर, जानेवारीचा वाटप सुरू होत आहे. तर बघा आता त्यानंतरचा दुसरा विभाग सरकारने जाहीर केला आहे कोकण विभाग. कोकण विभागात जे कोणी राहत आहे या सर्व
महिलांच्या खात्यात देखील पैसे जमा होणार आहेत. त्यानंतरचा तिसरा विभाग विदर्भ विभाग. बघा आता विदर्भ हा मराठवाड्याच्या जवळचा विभाग आहे आणि या ठिकाणी पूर्ण पैसे आता जमा करण्यात येणार असून पूर्णची पूर्ण रक्कम डीबीटी अंतर्गत डायरेक्ट बँक खात्यात टाकण्यात येणार आहे. त्यानंतरचा चौथा विभाग पश्चिम महाराष्ट्र. बघा पश्चिम महाराष्ट्र या विभागात देखील बरेच जिल्हे बघायला मिळत आहेत. तर या ठिकाणी पूर्णची पूर्ण रक्कम आता माता भगिनींच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. तर चला आता या 4 विभागाचं नाव सरकारने घेतलेलं असून या 4 विभागांपैकी कोणत्या एका विभागात तुम्ही राहणार असाल तर तुमच्या बँक खात्यावरती आता हे हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. मग चला आता नेमके कोणते 14 जिल्हे आहेत की त्या 14 जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे 4,500 रुपये आता वाटपाला सुरुवात होत आहे ते दाखवतो. आणि पैसे आज येणार की उद्या येणार, दुपारी येणार की रात्री येणार, ती पण माहिती सरकारकडून आलेली असून ती यादी बघण्यासाठी मात्र तुम्ही व्हिडिओ आता राहिलेला शेवटपर्यंत बघत चला. तर बघा या ठिकाणी आता सर्व माहिती आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 2 कामे करावी लागणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ती 2 कामे जर तुम्ही केली नाहीत तर पैसे येणार नाहीत हे देखील लक्षात ठेवा. फक्त नोव्हेंबरचा हप्ता मिळून जाईल पण डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे जर पाहिजे असतील तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे करायची आहेत, ती पण अर्जंटमध्ये जर केली नाही तर अडचण आहे, मग पैसे येण्यास मोठा विलंब देखील होऊ शकतो. ही देखील गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे असं स्पष्ट म्हणणं राज्य सरकारचं आहे. मग आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून हे सर्व पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतील ते पण सांगतो. कारण ही 2 कामे जे कोणी करणार नाही त्यांचे पैसे डायरेक्ट बंद केले जातील असं सरकारचं म्हणणं आहे. आता ही 2 कामे करा आणि डिसेंबर जानेवारीचे पैसे तर मिळतील आणि योजनेमध्ये तुमचं नाव तसंच राहील आणि प्रत्येक हप्ता तुमच्या बँक खात्यात लवकरात लवकर जमा होईल. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही. जर ही 2 कामे केली नाही तर इथून पुढचे हप्ते तुम्हाला भेटणार नाही. डिसेंबरचा नाही, जानेवारी नाही, फेब्रुवारी नाही, डायरेक्ट योजनेतून तुमचं नाव काढलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला एकदम काळजीपूर्वक ही गोष्ट सिरियस घेऊन लक्षपूर्वक व्हिडिओ बघत चला आणि हा व्हिडिओ खूप फायद्याचा ठरणार आहे. आता फक्त 3 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे. राहिलेल्या व्हिडिओत ती माहिती देतो. त्यापूर्वी नेमके पैसे सर्वात आधी कोणत्या 14 जिल्ह्यात आणि कोणत्या 5 बँकेत जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची एकदा तुम्हाला यादी दाखवतो म्हणजे तुम्हाला पण समजेल की आपल्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का नाही. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत असेल तर पूर्ण पैसे हे बँक खात्यात वाटप होऊन जातील. तर चला यादी या ठिकाणी आपण पाहूयात. बघा आता यादी या ठिकाणी आलेली आहे आणि यादीमध्ये बघा पहिला विभाग, दुसरा विभाग, तिसरा विभाग आणि चौथा विभाग कोणता आहे ते सांगितलं. मराठवाडा विभाग याही ठिकाणी पैसे मिळणार आहेत. कोकण विभागाचं नाव यादीत आहे. त्यानंतर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या 4 विभागाचं नाव यादीत सरकारने घेतलंय. बघा पैसे वाटपाच्या यादीतील पहिला जिल्हा बीड जिल्हा बघायला मिळत आहे. बीड जिल्ह्याचं नाव पण यादीत आलेलं आहे. त्यानंतरचा दुसरा जिल्हा लातूर जिल्हा आहे. बघा आता लातूर जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे टाकण्यात येणार आहेत. एकूण 14 जिल्ह्यात सरकार पैसे देणार आहे आणि त्या 14 जिल्ह्याची नावं या ठिकाणी आलेले आहेत. बघा लातूर जिल्हा हा मराठवाडा विभागातील असून या ठिकाणी पूर्ण पैसे वाटपाची तयारी सरकारने केली. बघा मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट यादीच वाचून दाखवलेली आहे. त्यांच्या हातामध्ये एक तुम्हाला यादी दिसत असेल आणि एक माईक देखील दिसत असेल. या ठिकाणी होऊन त्यांनी एक मोठी घोषणा केली आणि डायरेक्ट सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी दिली असल्यामुळे आता प्रत्येक लाडकी बहीण खुश झालेली आहे. प्रत्येक बहिणीला एक मोठा दिलासा मिळत आहे असं देखील आपण म्हणू शकतो. कारण की खूप मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार असतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या मार्फत ही घोषणा झाली. पैसे वाटपाच्या यादीतील तिसरा जिल्हा आहे नांदेड जिल्हा. बघा नांदेड जिल्ह्याचं नाव पण आता यादीत आलेला असून नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. त्यानंतरचा चौथा आणि महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे येणार असून एक ना एक लाडक्या बहिणीला आता एक मोठा दिलासा राज्य सरकारकडून मिळणार असल्यामुळे काहीच काळजी आणि चिंता करण्याची गरज पडणार नाही. त्यानंतर पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा जिल्हा आहे पालघर जिल्हा. बघा पालघर जिल्ह्याचं नाव पण सरकारने घेतलं आहे. पालघर जिल्हा हा कोकणामध्ये असतो. कोकण विभागातील आहे आणि या जिल्ह्याचं नाव पण सरकारने घेतलं असून पालघर जिल्ह्यामध्ये आता नोव्हेंबरचे 1,500 आलेत तर डिसेंबरचे आणि जानेवारीचे दोन्ही हप्त्याचे 3,000 रुपये एकत्रित सर्व माता भगिनींच्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीला आता काळजी आणि चिंता करायची गरज नाही. येणारा मकर संक्रांतीचा सण तुमचा आनंदी जावा याकरिता सरकारने मोठी घोषणा केलेली आहे. तर चला पैसे वाटपाच्या यादीतील आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत आणि नेमक्या कोणत्या 5 बँका आहेत की त्या 5 बँकेत सर्वात आधी पैसे सरकार देणार आहे त्यांची यादी तुम्हाला दाखवतो. आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला.
बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार पालघर जिल्हा आहे, त्यानंतर ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे तेथील पालकमंत्री आहेत आणि तो जिल्हा आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये आता पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील बहिणींनी तर काळजी करायचीच नाही, कारण की तुमच्या जिल्ह्याचे तर पालकमंत्री डायरेक्ट एकनाथ शिंदे आहेत म्हटल्यावर तुम्हाला कोणतीच अडचण आणि चिंता करण्याची गरज नाहीये. ठाणे जिल्ह्यातील पूर्णची पूर्ण बहिणीच्या बँक खात्यावरती आता 2 हप्त्याचे म्हणजे डिसेंबर जानेवारीचे 3,000 रुपये जमा होणार आहेत आणि एवढंच नाही तर नोव्हेंबरचे मिळाले नसतील तर आज पैसे मिळून जातील. ही पूर्ण रक्कम आता तुमच्या बँक खात्यात वाटपाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील आपण म्हणू शकतो. आता तुम्हाला काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा जिल्हा मुंबई जिल्हा. बघा मुंबई जिल्हा हा महाराष्ट्रातील एकमेव खूप महत्त्वाचा असणारा जिल्हा म्हणून मानला जातो. मुंबई जिल्ह्यातील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबरचे पैसे दिले आहेत. ज्यांना मिळाले नसतील त्यांना मिळतील आणि डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्त्याचे 3,000 रुपये या मुंबई जिल्ह्यात देखील वाटप केले जाणार आहेत. बघा आता मुंबई जिल्ह्याचं नाव पण यादीत आलेलं असून मुंबई जिल्ह्यातील प्रत्येक लाडकी बहीण आता खुश झालेली आहे. एक मोठा दिलासा मुंबई जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला मिळत आहे असं देखील आपण म्हणू शकतो, कारण खूप दिवसानंतर सर्वात मोठा निर्णय आता सरकारने घेतलाय. डायरेक्ट 4,500 रुपये मकर संक्रांत असल्यामुळे हे सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती टोटल जमा करण्यात येणार आहेत आणि यामुळे प्रत्येक माता भगिनीला, प्रत्येक लाडक्या बहिणीला एक चांगला आणि मोठा दिलासा मिळणार आहे. बघा सरकारचं काय म्हणणं आहे, सरकारने काय सांगितलं आहे, तर चला ते दाखवतो. बघा आता काळजी करू नका, मकर संक्रांतीचा सण जवळ आल्यामुळे पैसे वाटपाला मंजुरी लगेच दिली. 4,500 रुपयांचं मोठं वितरण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. 2 कामे करा तरच पैसे खात्यात येतील, कारण ही 2 कामे करावी लागतील. जर केली नाही तर डिसेंबर जानेवारीचा हप्ता येणार नाही आणि तुमचे पैसे बंद होतील. आता 5 दिवसाच्या आत ही कामे तुम्हाला करावी लागणार आहेत. कोणती कामे करायची लगेच माहिती देतो. आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सरकारची ही 2 कामे करायला आता तुम्हाला सरकारने सांगितलं आहे. तुमच्या खात्यावरती पैसे येतील. इकडे तिकडे हे पैसे कुठे जाऊ नयेत याकरिता ही 2 कामे करायची आहेत. सरकारने काय सांगितलं तर बघा, 4,500 रुपयांचं हे मोठं वितरण आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 2 कामे करा तरच पैसे खात्यात येतील, कारण येणारी रक्कम ही खूप जास्त आहे. ही रक्कम तुम्हालाच मिळाली पाहिजे, त्यामुळे सरकारची 2 कामे करावी लागणार आहेत. म्हणजे येणारे पैसे इतरांना कुणाला मिळणार नाहीत, तुमच्याच खात्यावरती येतील. कारण जास्त रक्कम असल्यामुळे इकडे तिकडे जर पुन्हा रक्कम गेली तर बहिणीला मिळायची नाही. त्यामुळे ही 2 कामे करायला आम्ही सांगत आहोत असं सरकारचं म्हणणं आहे. बघा पूर्ण पैसे वाटपाला 100% मंजुरी खाली माहिती दिसत आहे आणि सांगितलं आहे की 100% मंजुरी अखेर सरकारने दिलेली आहे. आता बघा मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा या ठिकाणी दाखवला आहे की पैसे वाटपाला 100% मंजुरी मिळाली आहे. कोणताही हप्ता अडकणार नाही. सर्व पात्र लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत. पैसे येणाऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. एकूण 14 जिल्ह्यात ही पैसे वाटपाची सुरुवात असून महाराष्ट्रातील मुख्य 4 विभागात सर्वात आधी पैसे जमा केले जाणार आहेत. यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा राज्य सरकारकडून आता मिळणार आहे. पुढे सांगितलं आहे की राज्य सरकारकडून अधिकृत माहितीप्रमाणे मकर संक्रांती निमित्त पात्र लाभार्थी बहिणींना 3 हप्त्याचे एकूण 4,500 थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. पैसे वाटपाच्या प्रक्रियेला आता 100% मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा केली जाणार आहे. लाभार्थ्यांनी आधार, बँक लिंक व डीबीटी स्थिती तपासावी असं देखील सांगितलेलं असून ही देखील कामे तुम्हाला करावी लागतील. बघा आता मुख्यमंत्र्यांनी कोणती 2 कामे करायला सांगितली आहेत जेणेकरून आपल्या बँक खात्यात पैसे येतील. आता ती माहिती तुम्हाला दाखवतो. त्यानंतर अजून कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे येणार ती यादी पण दाखवणार आहे. त्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. बघा आता सविस्तर आणि महत्त्वाची माहिती या ठिकाणी आलेली आहे. आता कोणती 2 कामे करायची तर बघा सरकारने सांगितलं आहे की लाभार्थी महिलांनी आधार, बँक लिंक व डीबीटी स्थिती तपासायची आहे. म्हणजे आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का नाही, संलग्न आहे का ते तपासा. जर नसेल तर तेवढं करून घ्या. हे जर तुम्ही नाही तपासलं, जर येथे चूक असेल तर येणारे पैसे तुमच्या खात्यावरती येणार नाहीत. ही देखील गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे डीबीटीची काय स्थिती आहे ती देखील तुम्हाला तपासायची आहे. डीबीटीची स्थिती लवकरात लवकर तपासून घ्या, म्हणजे कोणतीही अडचण राहणार नसून पूर्ण येणारी रक्कम तुमच्या बँक खात्यात राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप केली जाईल आणि एक मोठा दिलासा 100% सरकारकडून तुम्हाला मिळेल. पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यात ही रक्कम आता जमा केली जाणार आहे. यामुळे तुम्हाला कोणतीच काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. असा महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके कोणते जिल्हे आहेत आणि पुढचं कोणतं काम करायचं ते तुम्हाला दाखवतो.
बघा आता महत्वाचं काम करायचं आहे. हे काम जर केलं नाही तर पैसे यायचे नाहीत. ई-केवायसीचं काम अर्जंट करून घ्या. सरकारची तात्काळ सूचना. बघा ई-केवायसी केली नसेल तर करून घ्यावी लागेल. ई-केवायसी केली तरच येणारे पैसे मिळतील असं सरकारचं म्हणणं आहे. आणि आता कोणत्या 5 बँकेत पैसे येणार तर इकडे बघा लिस्ट दाखवतो. पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. SBI बँकेत एक सर्वात आधी पैसे येणार आहेत. त्यानंतर दुसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा. तिसरी बँक आहे बँक ऑफ इंडिया. चौथी बँक आहे पोस्ट बँक. या बँकेत एक पैसे येतील. आणि 5वी बँक आहे कॅनरा बँक. या 5ही बँकेमध्ये सर्वात आधी पूर्ण पैसे राज्य सरकारकडून जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे काळजी आणि शक्यतो चिंता करत बसण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होते. रोजची रोज अशाच अपडेट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर आणि महत्त्वाच्या अशाच अपडेट बघायला मिळतील. तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.